भगवान शंकरांनी तिला विचारलं, म्हटले हे कन्ये, तुला कुठला वर हवा असेल तो वर तू मला माग. आणि त्या वेळेला ती सरिता म्हणाली, ती कन्या म्हणाली, भगवान की प्रलय काळामध्ये सुद्धा तुमच्या कृपेने माझा नाश होऊ नये, माझा लय होऊ नये असा वर तुम्ही मला द्या. आणि म्हणून मायबापू भगवान शंकरांनी तथास्तु म्हणून तिला वर दिला. आणि म्हणून सज्जनांनो, अनेक कल्पांमध्ये अनेक नद्या, सर्वच्या सर्व नद्यांचा लय होतो. ब्रह्मदेवही संपून जातो, सर्वांचा लय होतो. सर्व पर्वत जळून जातात, संपूर्ण पृथ्वीचा लय होतो. पण मायबापू हो, त्या ठिकाणी या नर्मदेचा लय होत नाही. म्हणून नर्मदा, अनेक नद्या त्या नर्मदेला जाऊन त्या ठिकाणी मिळतात मायबापू हो. म्हणून सर्व नद्या क्षीण होतात. सिंधू पासून तर बिंदू पासून तर सिंधू पर्यंत जेवढ्याही नद्या त्या ठिकाणी समुद्राला येऊन मिळतात, सर्वच्या सर्व संपणाऱ्या आहे. पण मायबापू नर्मदेचा कधीच त्या ठिकाणी नाश होत नाही. न मृता तया नाम नर्मदा, इथे कधीच त्या ठिकाणी मरण पावत नाही मायबापू हो. आणि म्हणून मार्कंडेय महामुनी आणि नर्मदा मैया तर यांचा कधीच त्या ठिकाणी नाश होत नाही. आणि म्हणून त्या नर्मदा मैयाच्या पावन किनाऱ्यावरती अनेक तीर्थ आहेत. आणि मग असं नाही की त्या ठिकाणी फक्त ज्याला तप करायचंय त्यांनीच जायचं. तर मायबापू जपी तपी सर्वच्या सर्व अनेक तीर्थ आहेत की त्याचं वर्णन करत असताना एक वेळचा प्रसंग आहे. नारद महर्षी आपल्या पित्याला म्हटले तात मला तपश्चर्या करायला जायचंय. म्हटले कुठं निघाला तपश्चर्या करायला? म्हटले कुठं नाही, मी नर्मदेच्या किनाऱ्यावरती जातो. कारण मला माहिती आहे की तप करायचं असेल तर ते म्हणजे नर्मदेच्या किनाऱ्यावरती, की लवकरात लवकर त्या ठिकाणी माणसाला जे साध्य करायचं आहे ते साध्य होतं. ब्रह्मदेवाने काय सांगितलं? ब्रह्मदेवाने सांगितलं, म्हटले नारदा जाऊ नको. नारद महर्षी म्हणायला लागले, अहो मी तर पुराणात असं ऐकलं की तप करायचं असेल नर्मदा तटे तपे करूयात, तप करायचं असेल तर नर्मदेच्या तीरावरती जा, किती लवकरात लवकर त्या ठिकाणी प्रसन्न होते आणि आपल्या मनोकामना पूर्ण करते. अरे म्हटले ते सगळं खरंय, पण अरे त्या ठिकाणी जागाच नाही. म्हटले जागा नाही, अनेक तीर्थ आहे. किती अर्थ आहे, किती तीर्थ आहे? तर 67 करोड. सदुसष्ट लाख 72,000 एवढे तीर्थ तिच्या काठावरती आहे. आणि नर्मदेचे दोन्ही तट, दोन्ही काठ, तर मायबापू दोन्ही तट त्या ठिकाणी हे पुण्यमय आहे. अशी ती दक्षिण वाहिनी की जपी तपी संन्यासी, अनेक सिद्ध साधक मुनी ज्ञानी त्या ठिकाणी येतात, तप करतात आणि आपल्या जीवनामध्ये काय प्राप्ती करायची ते प्राप्त करून घेतात मायबापू. तर म्हटले अरे तिथं जागा नाही, सगळी जागा व्यापून गेलेली आहे की कमंडलू लागलेले आहेत. म्हटले तू कुठं बसशील? मग मला सांगा मायबापू हो, एवढे जर लोक त्या ठिकाणी तपश्चर्या करतात, एवढ्यांना जर नर्मदा मैया ती पावन होते. आमचे मित्र एक नर्मदा परिक्रमा करून आले. तर मायबापू हो, ते ज्या वेळेला तो प्रसंग सांगायचे तर तो प्रसंग ऐकून डोळ्यामध्ये पाणी यायचं.
म्हटले काय सांगू महाराज, नर्मदा मैया कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपल्याला भेट देते. परिक्रमा करत असताना परिक्रमावासियांचा आपण अनुभव आहे का? कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये नर्मदा मैया आपल्याला दर्शन देते. म्हटलं महाराज तुमच्या जीवनातला एखादा अनुभव सांगा. म्हटले काय सांगू महाराज, अचानक काय झालं नाही काय नाही म्हटले. मला फोन आला आणि मी बोलत होतो म्हटले. तर बोलता बोलता माझी जी काही नित्याची साधना होती, जे नामस्मरण होतं, चिंतन होतं, तर त्या फोनवर बोलल्यामुळे ते काहीतरी थोडस कमी झालं म्हणावं. तर नर्मदा मैयाने माझ्याकडे दुर्लक्ष केलं म्हटले की अचानक असा रस्ता चुकला म्हटले माझा की मी जवळजवळ 15-16 किलोमीटर चुकीच्या रस्त्याने निघालो म्हटले. आणि ज्या वेळेला माझा फोन बंद झाला आणि फोन बंद झाल्यानंतर मी पाहिलं, एका सदग्रस्ताला विचारलं, त्यांनी सांगितलं म्हटले हा परिक्रमेचा मार्ग नाही. आणि मायबापू अशी अवस्था झाली होती त्यांची की संपूर्ण पायाला फोड आलेले होते, अगदी रक्तबंबाळ पाय झालेले, पाय सुजलेले होते आणि ते चालत होते. मी दररोज त्यांना कॉल करायचो, व्हिडिओ कॉल करायचो त्यांना. तर मायबापू ते सांगत होते की 15-16 किलोमीटर चुकीच्या रस्त्याने गेलो म्हटले. आणि गेल्यानंतर आणि ज्या वेळेला मला कळालं की आपण चुकीच्या रस्त्याने येतोय, तर म्हटले काही नाही, एक 5-6 वर्षाची मुलगी आली म्हटले की ती कधी दिसली नाही मला. 5-6 वर्षाची मुलगी आली, ती म्हणायला लागली बाबाजी इस रास्ते से नहीं उस रास्ते से जाओ. तर मायबापू हो, ती लहान मुलगी नसून ती साक्षात नर्मदा मैयाच होती. बोले नर्मदा मैया की जय. तर मायबापू हो, कित्येक वेळा ती नर्मदा मैया प्रत्येक साधकाला, प्रत्येक परिक्रमावासियांना त्या ठिकाणी दर्शन देते. एवढी ती नर्मदा मैया प्रत्येकावर कृपा करते. अशी सर्वांवर कृपा करणारी नर्मदा मैया, तिचा कधीच नाश होत नाही. आणि त्या वेळेला मायबापू हो, सुंदर अशी पुढे कथा येते की त्या नर्मदेची अनेक नावं आहेत, की तिला अनेक नावं पडली. युधिष्ठिर म्हणाले भगवान आम्हाला सांगा ब्रह्मांडाची उत्पत्ती कशी झाली. तर त्या ठिकाणी या ब्रह्मांडाची उत्पत्ती सांगत असताना, तर या सर्व ब्रह्मांडाची उत्पत्ती करणारे त्या ठिकाणी सांब सदाशिव आहेत, की उत्पत्ती स्थिती आणि लय हे सर्व काही त्या भगवान परमात्म्याच्या लीलेमुळे होतं. मायबापू तुम्हाला सांगू, आपण पुराणांमध्ये ऐकतो, अनेक पुराण आपल्याला एकच सांगतात. काय सांगतात? तुम्ही जेवढ्याही कथा ऐकल्या, जेवढी पुराण ऐकली, आणि ती कुठलीही कथा असेल तर कथेचा शेवट एकाच ठिकाणी होतो, आणि तो म्हणजे की त्या भगवंतावरती भाव ठेवा, त्याच्यावरती श्रद्धा ठेवा, त्याचं नामस्मरण करा. म्हणजे शेवटी कुठे येतं? त्या भगवान परमात्म्याचं नाव आपण घेतलं पाहिजे, त्याच्यावरती भाव ठेवला पाहिजे, श्रद्धा ठेवली पाहिजे. आणि ज्याप्रमाणे एखादी गाय आहे, ती रानात चरायला जाते, चरायला गेल्यानंतर ती जरी रानात जात असली तरी तिचं चित्त मात्र आपल्या बाळाकडे असतं. त्याचप्रमाणे मायबापू हो, तुम्ही कुठलंही काम करा, कुठलंही कर्म करा, ते कर्म देव समजून करा. ते कर्मच आपली पूजा होईल, की तेच आपल्यासाठी देव आहे. आणि मग त्या कर्माचं फल देखील तुम्हाला चांगलं मिळेल. कारण मायबापू हो, या सृष्टीचा नियम आहे की जसं तुम्ही कर्म कराल तसंच तुम्हाला फळ त्या ठिकाणी प्राप्त होतं. म्हणून कर्मानुगच्छति जीव एकः. म्हणून सर्वच्या सर्व ज्या कथा आहेत त्या सर्व आपल्याला एकाच ठिकाणी नेतात,
आणि ते म्हणजे भगवान परमात्म्याच्या जवळ नेत असतात. मग ती आदिमाया आदिशक्ती असेल, तो पांडुरंग परमात्मा असेल, ती शक्ती एकच आहे मायबाप हो. ती शक्ती म्हणजे शिव आहे, ती शक्ती म्हणजे नर्मदा आहे. कारण तारणारा, मारणारा, उत्पत्ती स्थिती आणि लय करणारा तो भगवान परमात्मा आहे. आणि म्हणून मायबाप हो, त्याचं नामस्मरण हेच आपल्यासाठी आपल्या जीवनाचा उद्धार करणार आहे. म्हणून सदा सर्वदा भगवान परमात्म्याचं नामस्मरण करावं, कारण नामस्मरणच आपल्याला तारून नेतं. नाम तुम्हारा तारणहारा, नाम तुम्हारा तारणहारा हो, नाम तुम्हारा तारणहारा, कब तेरा दर्शन होगा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर हो, कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारनहारा, अब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर हो, कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. ओ दीन दयाल दया के सागर, जग में नाम तुम्हारा आगे, तुम बिना हो मेरे नटवर, मुश्किल जीना गवारा गए, मुश्किल जीना गवारा है, मुश्किल जीना गवारा. भव से पार कराने भी तुम हो, भव से पार कराने भी तू, तेरा ही शरणा होगा, जिसकी रचना इतनी सुंदर हो, कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारनहारा, जय हो. नाम तुम्हारा तारनहारा, अब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर हो, कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. हरि बोल. जय हो. जय हो. नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर हो, कितना सुंदर होगा. माय बाप हो, सर्व जे काही वर्णन असतं की आपलं त्या परमात्म्याकडे लक्ष जावं, याच्यासाठी ते वर्णन असतं. आणि म्हणून मायबापो कथा आपण ऐकली पाहिजे. तर मायबापू नर्मदेची उत्पत्ती सांगत असताना की परमेश्वराने उमेसह एक कन्या प्रकट केली की जी कन्या माता पार्वतीच्या अंगमर्दनातून निर्माण झाली
मायबापू अशी सुद्धा नर्मदेची उत्पत्ती सांगतात. तिचा दुसरा जन्म सांगितला तर मायबापू हो, नर्मम ददाती सा नर्मदा, तिचा नामकरण सोहळा त्या ठिकाणी पार पडला. ब्रह्मदेवाला सांगितलं हिला काहीतरी नाम प्रदान करा. नर्मम ददाती सा नर्मदा, सुंदर असं तिचं नामकरण झालं. किती शीतल जलाची कल्याणकारक नर्मदा नावाने त्या ठिकाणी ओळखली जाईल, किती जगाचं कल्याण करेल. तर मायबापू तेव्हापासून नर्मदा ऋष्य शैलातून फेसांचे फवारे उडवत अवघडपणे हसत खेळत बागडत विचरण त्या ठिकाणी करू लागली. युधिष्ठिर त्या ठिकाणी म्हणाले, भगवान मी नर्मदेचं एक दुसरं नाव ऐकलंय की ते म्हणजे रेवा. तिचं दुसरं नाव आहे रेवा, तिचं एक नाव आहे त्रिकुटी आणि तिचं एक नाव आहे शोण. अजून तिचं एक नाव आहे सुरसा, एक नाव आहे कृपा, एक नाव आहे मंदाकिनी, एक नाव आहे महार्णवा, दुसरं नाव आहे विपापा, एक नाव आहे विपाशा, एक नाव आहे विमला. की चंद्रांच्या किरणासारखी आल्हाददायक आणि सूर्याच्या रश्मी समान प्रभावी, शलाकेप्रमाणे अर्थात किरणांनी रात्री समाव प्रभावी, शलाकेप्रमाणे रात्री समान गर्भा, नील वर्णाची श्याम वर्णाची, म्हणून तिचं नाव गर्भा. ती प्रत्येकाचं रंजन करणारी आहे आणि म्हणून तिचं नाव रंजना सुद्धा त्या ठिकाणी आहे. बोली नर्मदा मैया की जय. हे राजउत्तम तृण वनस्पती गुल्म लतादी उद्भिज्य प्राणी यांचाही तीर्थक योनी कीटक पतंग पक्षी यांचा सर्वांचा ती त्या ठिकाणी उद्धार करते. म्हणून तिचं एक नाव आहे वाळू. वाळू सुद्धा तिचं नाव आहे. किती वाळू वाहून नेते बघा तुम्ही. आपण घरासाठी जी वाळू वापरतो, आपल्याला कुठली वाळू येते इकडे भुसावळ मध्ये? तापीची, तापीची येते. अजून कुठली हो? गिरणा. पण मायबापू काही काही लोक भरपूर पैसे खर्च करतात आणि त्या नर्मदेची रेती आणतात, ती खूप महाग मिळते. तर त्या नर्मदेच्या नदीमध्ये मायबापू हो, तुम्हाला जितकी वाळू आहे, आपण इतरत्र कुठलीही वाळू आणा, ती वाळू त्या बिगाऱ्याला काय करावं लागतं ते तिला गाळतात, त्याच्यातली बारीक बारीक एका बाजूला काढतात. पण मायबापू नर्मदेची वाळू अशी आहे की तिला तुम्हाला काहीच करायची गरज नाही. की जशी तुम्ही तिला आणाल तशीच तुम्ही तिचा वापर करू शकता. म्हणून आपल्याकडे ती ट्रॅक्टरने मिळत नाही. तर मायबापू अशा छोट्या छोट्या तिची थैल्या बांधलेल्या असतात आणि भरपूर त्याची किंमत असते. तर तिचं एक नाव आहे वालू वाहिनी. की मायबापू असं म्हणतात की तिची थोडीशी तरी वाळू आपण ज्या वेळेला घर बांधतो त्या घराला आपण वापरली पाहिजे. की त्या नर्मदा मैयाची कृपा आपल्यावरती राहते मायबापू हो.